आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकराकडून तरुणीची निर्घुण हत्या, मृतदेह जमिनीमध्ये पुरल्याचा धक्कादायक प्रकार, आरोपी अटकेत। राज्यात जीबीएस आजाराचे 5 बळी, नागपुरातील 55 वर्षीय रुग्णाचा आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू, तर सांगलीच्या मिरजेमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती। तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये तडे गेल्यानं चक्क जॅकचा आधार, जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ TV9 कडे, तडे गेलेल्या शिळांना काचा चिटकवल्याचा प्रकार। शनी शिंगणापूरमधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलानंच अभिषेक केला जाणार, भेसळीच्या तेलानं शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय। माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना कोर्टाचा दणका, अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये दोषमुक्त करण्यास कोर्टाचा नकार, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टानं शर्मांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला। मुंबईतील न्यू इंडिया बँक पुढील 6 महिने कर्ज किंवा आगाऊ रक्कम देऊ शकणार नाही, ठेवीदारांना खात्यामधील पैसेही काढता येणार नाहीत, रिझर्व्ह बँकेनं लादलेल्या निर्बंधांचे परिणाम। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणामध्ये मॅनेजर हितेश मेहताच्या विरोधात गुन्हा दाखल, बँकेमध्ये 122 कोटींचा घोटाळा केल्याची हितेश मेहताची कबुली, 122 कोटी रुपये ओळखीच्या लोकांना दिले, आरबीआयच्या चौकशीमध्ये हितेश मेहताची माहिती। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या कुस्तीच्या निकालाची चौकशी होणार, पंचांनी दिलेल्या निकालाच्या चौकशीसाठी 5 जणांची समिती गठीत, 28 तारखेपर्यंत अहवाल देण्याच्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या सूचना। छावा सिनेमात टॅक्स फ्री करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचंही मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र।